मग आता गॅस आहे तर कसं बरं आहे. मग आता कायचं भेटायला गॅस आता भरून होता म्हणून जमलं. आता गॅस भेटून नाही राहिले. बरं आहे मामावले गॅस बी आहे चूल बी आहे. नाही भेटला गॅस लवकर तर चुलीवर करता येते माय मला. शहरातल्या लोकांची काय हाल होऊन राहिली असेल. गॅस नाही भेटलं तर त्याला कसं लाकडं निंदन होऊन राहिले तिकडं. काय हो कांताबाई, गॅस तर तुम्ही फुल लावला हो, गॅस आधीच भेटून नाही राहिले. तुम्ही कसं काय आला इकडं? काय काम होतं असं तुमचं? कसं काय आलं म्हणलं इकडं? काऊन हो माय, काय येऊ नको काय, कामानिमित्त येते काय, या लागते. ते आमचा गॅस संपला नो, लय दशा होऊन राहिली हो. मी म्हणलं तुमच्या इथे 2 सिलेंडर असेल तर देता का हो मला एक? मला तुम्हाला काय कमी आहे? तुम्ही 10 सिलेंडर घेऊन येता असे सांगता का? मला काय कमी आहे? मी एवढं 10 आणतो आणि ते आणतो. आता घेऊन या ना मला 10 सिलेंडर. माझं नाही ना एक सिलेंडर आहे आता. नाही हो कांताबाई, एक शिल्लक असेल तर द्या हो. लयच गरमी होऊन राहिली हो, चुलीवर करून नाही वाटवर राहिलो. लयच ऊन तपून राहिलो. तुमच्या इथे 2 नाही वाटे हो, द्या ना. पहिलेच 2 सिलेंडर भरून ठेवायचे होते की तुम्हाला? तुम्ही तर नेहमीच भरून ठेवता. असं कसं संपला तुमचा गॅस? नाही कांताबाई, असं काय माहित होतं हे गॅसचं असं काय येईल म्हणून, भेटणारच नाही म्हणून. नाही तर भरून ठेवले नसते का हो? नाही असं लयच गोड बनून राहिली. हे तिथे भांडणावर किती काय लेवी. गॅस संपला म्हणून कशी गोड बोलत आली. नाही कांताबाई, तुम्ही आता काही गुजबुज करा, पण मला गॅस द्या हो. सिलेंडर द्या एक शिल्लक असेल तर आता. ललिताबाई बरंच आहो तुम्ही. आता एकच सिलेंडर आमच्या इथे आम्हाला लागते की नाही? मग संपला का तुम्हाला देऊ का? असं बरंच बोलून राहिले हो तुम्ही. नाही कांताबाई, तुमचे चूल बी दंदन पेटून राहिली, लाकडे आहे किती मोठं, गॅसही चालू आहे तर तुम्ही करून राहिले ना चुलीवर. द्या ना मला एक सिलेंडर. काय होते होती शिल्लक असेल तर द्या ना, नंतर भरला भेटणारच आहे तर मग देतोच ना तुम्हाला आणून. ललिताबाई तुम्हाला बरं आहे चुलीवर करू वाटत नाही, गरमी होती मला होत नाही का? आता तिकडे ते भाजी ठेवली चुलीवर शिजवायला, पण मला बी गरमी होत नाही का उन्हाचं करायला? आणि दूध ठेवलंय त्याच्यात भाजी ठेवली गॅसवर म्हणून राहिलं की तुम्हाला चूल पेटून राहिली. माय मोठं आशीन आली हो तुमच्या इथे 2 सिलेंडर असं म्हणून आली. मला द्या ना एक शिल्लक असेल तर भरला की चालून देतो ना तुम्हाला. ललिताबाई तुमची एक जबरदस्ती काय हो? आम्हाला दोघांना लागते की नाही? एक संपला एक भरून आहे आमचा. आणि आता तेवढे नको का आम्हाला? द्या ना एखाद्या वाजता, मग कामी पडत जा ना. एडी तर पडत ना, द्यायचं काय होते दिला तर. गॅस सोडून सगळं बोला बाई तुम्ही. आता काही कामी नाही पडत. गॅस नाही देत बाई आम्हाला. गरमी होते कटाळा येते बाई चुलीवर काय उन्हाचं. गावात जा विचारा कोणाच्या घरी तिकडे असेल तर. हाय बाई माझा एकच गॅस आहे मला सिलेंडर, थोडा लागते आम्हाला. मग आता कोणाला विचारू लयच आहे हो. तुम्ही दिला असत काय होता 2 असं ना तुमच्या घरी. काय हो ललिताबाई, तुम्हाला खोटं साठी सांगितलं नाही काय संपला म्हणून? पाजा बाहेर धाकटच ठेवणारी कामा दिसते तुम्हाला. खोटं साठी काही म्हणून राहिले, खोटंच बोलले असं सांगता. जाऊ दे ना, रजातून पाहतो तर कोणाला विचारतो नसता तर काय करणार ना. आता येईल तेव्हा येईल आता. असं आहे ललिताबाईचं जेव्हा काम असते लई गर्वानं बोलते. असं तसं पाहत आली की नाही 4 वेळ गॅस संपलायचा, त्याच्या जीवा येऊन राहिलं चुलीवर करून राहिला. सवयच नाही ना आम्हाला, सवय आहे चुलीवर करायची बी. चल ना आता गॅस बंद करून टाकतो, जास्त जायला जमणार नाही. गॅस लोक भेटून नाही राहिले, काही आता चुलीवर करावं लागल. हे काकूच उभी आहे ना इथं. आता कायचा गॅस सिलेंडर भेटते मग, अशा कसंही म्हणलं असतं, मागितलं असतं. ही काय देते म्हातारी? काय लले कसं काय इकडं? कसं काय झालं? कसं काय आली म्हणलं? तिला कसं सांगू ना आमचा गॅस संपला म्हणून. असता तरी दिना थोडीच आहे. कसं काय काम करलं म्हणलं? कसं काय आली इकडं? येरी तर मार फिर तू गरवा नाही इकडे तिकडे गोष्टी करत. काय नाही हो काकू, ते आमचा गॅस संपला होता हो. तुमच्या इथे आहे का गॅस? आहे का शिल्लक एखादा? हो आहे ना, 4-5 गॅस शिल्लक आहेत मावाला घरी. हे तर सरळ बोलत नाही ना म्हातारी. तुला काय माहित नाही का गॅस भेटून नाही राहिले ते? आणि सांगून राहिली गॅस भेटते का तुमच्या घरी म्हणून? तसं नाही हो काकू, एखादा शिल्लक असेल तर द्या ना मला. भरला काय देतो तुम्हाला मग. लले शिल्लक असं तरी मी तुला देत नाही हो. तुला माहित आहे ना एकच गॅस आहे आमच्या घरी, शिल्लक नाही आहे. एक होता ते संपला, एक आता लावला. आणि तुला देऊन आम्ही काय करू मग? आणि त्या दिवशी मार भाडण करू लागली होती बायाले, भाजीपाला देत नाही, नाशी देत नाही. आणि घरी तोंड करून गॅस आहे का विचारले. आता कसं काम पडलं तुला आमच्यासोबत? नाही समजलं वाटते भानगडी. लईच बाई आहे मग, आता देते कशी गॅस. काही कुचूर कुचूर करू नको. तुला काय गॅस भेटत नाही आणि गॅस कुठेच भेटत नाही. कोणाच्या घरी गॅस नाही आहे. असला तरी त्याला लागते, त्याला लागते. तू लोकांना मागे फिरू नको. जातो आल्या घरी चूल पेटो आणि काय भाकरी काय स्वयंपाक करायचा तुला ते. माय काकू असं तर द्या ना, खरं द्या ना. किती ऊन पडून राहिलो, किती गरमी होऊन राहिली. आणि चूल कधी पेटाव? आमच्या घरात चुले नाही पेटवली मी आतापर्यंत. बरं झालं माझ्या गॅस संपला ते. याला चुलीवर करायचं लईच कटाळा येते. खेड्याने काय चूल नाही दिसते. पहिला काय गॅसच होते का? चूल पेटवायची मस्त स्वयंपाक करायचा आणि चाली म्हणून राहिली. लईच आज दी बाई आहे. आमच्या गॅसच होते का? आम्ही कसं चुलीवर केलं? मला एक दिवस चुलीवर स्वयंपाक करावा वाटत. माय काकू जास्त गोष्टी सुन नका. असं तर विचारा ना, आशाला विचारा ना. असं नसेल की कांदा तुम्ही तर लईच बोलून राहिला हो. मी काही बोलून राहिले नाही तर जास्तच बोलायला तुम्ही. लले हे विसरू नको. तुम्हाला घरी आली, मी तर घरी नाही आली. मी काही बोली चाली म्हणून राहिली तिथं. आणि काही नाही गॅस नाही म्हणलं तुला सांगितलं ना. कुठं आशाला विचारतो? नाही एकच गॅस आहे, आम्हाला लागतं. आमच्या लेकर आहेत लहान लहान. आम्हाला चूल पेटवायची कटाळा येते, जायला लागली. आता हे बाई कायची देते, बाई लईच आहे. इथून जायलाच होते मा. हे कायची चालू देते आशाचं. आशाला कशी गोड बोलून घेतो तुम्ही आता. लईच आहे बाई बाय. जाऊ दे ना काकू, जातो. तुम्ही कुठे सरळ बोलता मा, असल्या तरी देत नाही. लईच आहे मा तुम्ही. चाललो अशी म्हणू नको. लईच आहे माय तू. काय केलं होतं? काय केलं मी? चाली म्हणून राहिली माझ घरी आली. लईच आहे असं तसं. काय जातो घरी? चालली नाही हो जा. त्या दिवशी लई भाजीपाला बोलून राहिली ती बायले. आली वरी गॅस मागायले. अशी आहे लईच गर्वानं करते. इकडे तिकडे मी रोते. आता गॅस संपला तर जीवा येऊन राहिली स्वयंपाक करायला चुलीवर. असंच पाहिजे आता चुलीवर स्वयंपाक. आतापासूनच काय ऊन पडून राहिलं. लईच ऊन आहे बाहेर तर. लेकराला ऊनच जाऊ द्या जमणार नाही. बाहेर लईच ऊन दिसून राहिलं बाहेरचं. लेकर बाहेर किती वेळ खेळून राहिले तर. माय आता काकूला तरी चांगलं बोलायला लागल. ही काकू तरी बरी आहे त्या पार्वती काकूपेक्षा. ती म्हातारी लईच आहे. ही जरा चांगली आहे. हिला बोलायला लागल. चांगलं बोलून गॅस घ्यायला लागला त्याच्याकडून. काय हो काकू बसल्या का निवांत? संगीता कुठे गेली? नाही ना आहे ना, स्वयंपाक करून राहिली असं. कसं काय तू कसं काय आली म्हणलं? काय म्हणताय? माय सगळ्या कसं काय आली? यावं नाही का माय तुमच्या घरी? अशाच म्हणून राहिला. सगळ्या अशाच म्हणून राहिल्या कसं आली कसं आली. त्या कामानिमित्तच येते माणूस. असं काही कोणी येत नाही.
हो ना माय, मी कुठे तुला नाही म्हणलो, ये ना बस. काय साठी आली होती? ती पार्वती काकू लईच भानकुळी आहे, लईच आहे होते, अशीन तशीन म्हणते हो. तुम्हाला बी काय काय म्हणते होते, लईच आहे हो. मी काय केलं हो तिचं, मला काय म्हणणार आहे होते? हिला जर असं भडकावं लागेल तिच्याबद्दल, मग हे मला जसं गोड बोलून देईल गॅस तरी. हो म्हणते ते काय बोलत नाही चांगली, ते सुमनबाई अशीन तशी म्हणू लागली तुम्हाला. कशी चांगली बोलत नाही तिच्या घरी गेली की ते बस फसफस धावते. तुम्ही किती चांगले आहो, तुम्ही किती मस्त बोलता हो, तुमच्या घरी आल्यावर मस्त बोलता बाई तुम्ही. हा आता इकडे काय नाही, अशी गोड बोलाली होते, तिचं काहीतरी काम आहे आता, तिच्यासाठी बोलाली ना. हे काय चांगली बोलते, कशाला काय म्हणत होती पार्वती, मग तिचं एवढं काय पटत नाही काय विचार करून राहिला काकू? मी म्हणालो होतो तुमच्या घरी एखादा गॅस असेल तर द्या ना, शिल्लक मला असेल तर. हे काम आहे हिच्यावलं गॅसचं, तरी तर म्हणलं येते तर भटकत नाही इकडं, कवा येत नाही, आली तरी नुसती अशी करते. असं तसं असं आहे आमच्या घरी, तसं आहे. गॅससाठी येत आता बरोबर. काय काकू असेल तर द्या ना, विचारा ना संगीताला. असेल तुमच्या घरी 2 शिल्लक राहते हो, मावल्या घरी 2 राहते हो. आजच कसं काय संपला की हो, त्यातल्या त्यात गॅस भेटून नाही राहिले हो. भेटला की आणून देतो पहिले तुमचा, भेटते हो, थोडे लेट लागते हो, पण आता नाही भेटून राहिला हो. लईच गरमी पण राहिली, चुलीवर स्वयंपाक करायचा लई कटाळायला, चूल पेटवा हे करा आणि गॅसवर बरं राहते माय, पटकन होती स्वयंपाक. नाही काय चाव आमच्या घरी एकच आहे ना, तुला तर माहिती आहे, लहान लहान लेकर राहतं, त्याला करून द्यायला तिथे काही दिवसभर चालूच राहते. आता मला टेन्शन राहिलं, गॅस संपलं तर कसं होईल, आणि आता काय करणार, आम्ही इंधन आणून ठेवून दिलं. आपलं राहिलं आणून ठेवलं तर बरं राहते, संपला तरी मग चुलीवर करायले. आता कोणाकडे भेटत नाही, कुठं कशाला चालली गॅस मागायला? आता गॅस तुला माहित नाही गॅसचं किती झालं ते. आपली आता नसला संपला तर पण काही इलाज आहे का त्याला? चूल पेटवायची करायचं मग आता. आपल्या खेड्यातल्या लोकांना तरी इलाज आहे, चूल आहे सगळं आहे, मग शहरातल्या लोकांना काय करावं? त्याला चूल राहत नाही, काही नाही, काय ते मशीन घेतात मग विकत करतात मग त्याच्यावर. माय काकू मी चुलीवर कॉस केलं नाही नो, आता मला कसं जमल हो. त्या गरमीचं कसं करू? पाहणं असेल तर द्या नो, काय होते द्या ना, पाहणं असेल ना. नाही ललिता तुला कळत नाही का हो? तुला सांगितलं ना, आता या गॅस संपला नाही, असला तरी कसं द्यावं तुला सांग बरं. त्याचं त्यालाच पडलं की नाही, त्याचं त्यालाच करावं लागतं. तुला कसं तुला समजत नाही राहिलं? संगीताला सांगा एकदा. संगीता दिसलीच नाही मला तिकडं, मी संगीताला पाहून आली, तुमच्या घरात दिसलीच नाही, कुठे गेली काय माहित. तिला विचारत होतो, असंच तिला माहित असेल ना. माय मला माहित नाही का, मी काय गॅसवर, मी काय चुलीवर स्वयंपाक करत नाही, मी गॅसवर करत नाही, दोन्ही करतो. आम्ही दोन्ही करतो, चुलीवर करतो गॅसवर करतो. याच्याच भरोशा राहत नाही आमचं, दोन्ही चालूच राहते. म्हणून राहिली तुम्हाला माहित नसेल, संगीताला विचार. सगळंच आहे नाही, आमचा गॅस संपला, तुला काय पाहिजे ना किती हे करून राहिली तू. माय तुम्ही पार्वती काकी सारखं बोलून राहिला का? ती काकू एक मला वाटतं तुम्ही तरी चांगले असेल. माय याच्यासारखी त्याच्यासारखी नाही, माय गॅस त्याच्या त्यालाच पडले, तुला कळत नाही का? आपले गॅस संपले तर मग आपल्याला चुलीवर करायला लागते ना, आता भेटेल तर भेटेल. पार्वती काकू सारखी मी काय बोलून राहिलो, माझं नाही तसं. आणि पार्वती काकून तुला काय सांगितलं काय नाही, मला काय करायचं नाही. हे बाया लायकीच्याच नाही गोड बोलायच्या, हे अशा आहेत. आता मला गरज पडली म्हणून, नाही याच्याकडे काय लायचं होती, मी कायला फुकून पाहत होती. अशा बाया आहेत हे. आता काय करणार, गॅस संपला मला, आता माझं अडकून राहिले. तरी एकदा संगीताला विचारून पाहतो, विचारून काय असू शकतं तुमच्या घरी. आता काय मी दूर आहे का? आम्ही याच घरात राहते ना, मला माहित नाही काय आता अशी होऊन राहिली तू. मला मी स्वयंपाक करतो ना, मी एक टाइम स्वयंपाक करते, टाइम ते करते, आमचं संग मग चालूच राहते. तू होऊन राहिली तुम्हाला माहित नसेल. जाय बाई तू घरी जाय, चूल पेटो, स्वयंपाक कर, काही नसते होत. गॅस संपला तरी आपल्याला खेड्यात भेटते सगळं, इंधन भेटते सगळं. तो घरी आहे ना सगळंच आहे की, एवढं मोठं शेत आहे, त्याच्यात इंधन असेल, आणून घेऊन यायचं, सांगायचं त्या दामोदरला घेऊन ये म्हणून, मस्त बनवायचं मग स्वयंपाक. संपला तर काही इलाज आहे त्याला. आता इथं काय भेटत नाही, आशा दिसे ना, आता शेवटी घरीच जायला घर. काही नाही आता सगळीकडे पाहून आलो, लई पाय दुखायला त्या मिळाले आज, लईच गरज पडली माय मला, लईच पाय आहेत हे खडूस वानाच्या. जाऊ द्या काकू, पाहतो आता मावलं कसं काय करायचं ते. चाललो मी घरी. हो माय जाय पाहता काय म्हणला जाय, त्याला करा लागतं चुलीवर का? हो चालली गेली वाटते, मग कोणावरून आडत नाही असं आहे. पण आडायचं काय, आता कोणाच्या घरी गॅस आहे तर नसले तरी कोण देते तर बरं. आधीच गॅस नाही भेटून राहिले, सगळ्याचं बोललं आणि चाली सगळ्याला गॅस मागून राहिली. सगळ्या गावात आली वाटते 2-3 वेळा जाऊन दिसाली तिच्या चेहऱ्यावर गॅस मागण्यासाठी. काय झालं आई, कोणासोबत गोष्टी करून राहिल्या त्या? कोण आलं होतं? माय ते ललिता आली होती व, ललिता आली ती गॅस मागाले. कुठे गेली ती तू? काही नाही ना, त्या रूम मध्ये होती ना, ती पसारा आवराली, ती कपडे ठेवून राहिली होती. कवा आल्या होत्या ते? आता चालली होती, थोडा वेळ झाली ती, तुला पाहून राहिली ती, दिसली नाही, इकडे आली आणि गॅस मागून राहिली ती. गॅस मागायला गेली वाटते, सगळीकडे मागून राहिली गॅस, भेटून नाही राहिला कुठं. कसा भेटलो गॅस? गॅस आता भेटायलाच नाही तर मी म्हणलं दिला चुलीवर कर, नाही नसला तर नसला गॅस म्हणलं. आता आली का हो त्याच्यावर वेळ? तेच आहे हो ते, असलं तरी कवाच मदत करत नाही, काही नाही. आता सगळीकडे गॅस मागून राहिली का, त्याला कळायला पाहिजे ना. आता कोणाच्या घरी गॅस असले तरी कसे देतील म्हणून. त्यातल्या त्यात आता गॅस नाही भेटून राहिले, एवढं तर समजायला पाहिजे त्याला. त्या दिवशी आम्ही भाजी काढायला गेलो, काय बोलून राहिली, मदत बी करू लागली नाही, काही नाही, मस्त गरवानं बोलून राहिली त्या दिवशी ते. हो तिला चुलीवर काय जीवारी येऊन राहिलं वाटते, म्हणून गॅस विचारायली सगळ्याले. हो ना, न करायला काय झालं आता, सगळं गॅस संपल्यानंतर याच्याच बरोबर आपण नाही करत का? कधी गॅसवर करतो, कधी चुलीवर करतो. नाही संपला त्याला नाही इलाज आहे तर करणार काय आता त्याला? जाऊ दे तिच्या मागे कुठे लागा. आता कर तो झालं का स्वयंपाक? जास्त गॅस हे करू नको बरं, जाळू नको, कधी चुलीवर कर. आता लेकराला राहू दे गॅस एवढा, काय दुपारी काही करून मागते तर शाळेतून आली की त्याला डबे करून दिला तर सकाळी उठून आपल्याला काही नाही चुलीवर करायचं, काही होत नाही, जसं जमलं तसं करत राहता. हो आई तसंच करतो आता जेवढा गॅस आहे तेवढा ठेवून देतो आणि चुलीवर करतो. हाय आपल्याकडे इंधन, चुलीवर चालू करतो आता, जसं जमलं तसं करतो. चला ना मग, जेवत नाही का तुम्ही? चला झाला मग स्वयंपाक, जेवण करू मग. हो घे ताट वाढून, तू मी येतो. चल ठीक आहे, या मग मी घेतो ताट वाढून. असं आहे मंडळी, मग त्या गॅस संपला तर लयच दशा होऊन राहिली. खेड्यातल्या बायाला तर काय दशा, आता खेड्यात जसं आहे तसं इंधन भेटते, सगळं भेटते, करायला लागतं गॅसवर स्वयंपाक. मग तुमच्या इकडे संपला असेल गॅस, आता दशा होऊन राहिली असेल. चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग.